प्रत्येक वेळेस एक ना एक प्रॉब्लेम आला. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलोत ना तेव्हा आमच्याकडे तिकीट नव्हते. आम्ही डायरेक्ट असंच गेलेलो बाय कार आणि तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला सगळं ते सकाळी उठून 3 वाजता तिकिटाच्या एखाद्या रांगेत लागून ते तिकीट वगैरे घेऊन नंतर दर्शन वगैरे झालं. छान झालं. पण एवढं काही तेव्हा पण ही नाही. सेकंड टाईम जेव्हा गेलोत ना आम्ही तेव्हा एकदम सगळं आम्ही अगोदर गेलो होतो त्यामुळे तिकीट कुठे काय भेटतं, ऑनलाईन कसे काढायचे, कधी भेटतात, तर हे सगळं आम्हाला माहिती होतं. तर आम्ही मग ते अगोदर सगळं प्लॅनिंग केला. नंतर मग आम्ही ट्रेनचे पण तिकीट सगळे बुक वगैरे केलं आणि मस्त तेव्हाही गेलो. पण आता ह्यावेळेस काय झालं, आता मग आता हे सगळं सुरळीतच चाललं होतं. म्हणजे अगोदर आम्ही ऑगस्टमध्ये जाणार होतो खरं तर, कारण ऑगस्टचे आम्हाला देवदर्शनाची तिकीट भेटले नाही तिथे. नंतर ऑगस्ट गेला, सप्टेंबर ऑक्टोबर असे 2-3 महिन्यामध्ये ट्राय केलं तेव्हा भेटलं नाही. अचानक डिसेंबरमध्येच भेटलं. आणि डिसेंबरमध्ये काय असतं ना, ॲक्च्युली तिथे ना सण असतं त्यांचा आणि तिथे गर्दी पण असते. वेदर पण खूप तिकडलं वेगळंच असतं, कारण पाऊस वगैरे पडतो ह्यावेळेस तिकडे. सायक्लॉन वगैरे असं येतात आणि मी न्यूजला पण ऐकलं आता सध्या पण तिकडे सायक्लॉन वगैरे येणार होता आणि त्यामुळे पाऊस वगैरे वातावरण एकदम चेंज होतं. आपण एकदम थंडीतून इकडं तिकडे जाणार. थंडी पण असतेच, पण थंडीपेक्षाही पावसाचं वगैरे जास्ती असतं. आता झाला हा प्रॉब्लेम आमचा की ह्यावेळेस आम्ही तिकीट वगैरे अगोदर काढून ठेवले, सगळं केलं आहे आणि पण आमची तिकीट कन्फर्मच झाले नाही आहेत. म्हणजे ना RSमध्ये दाखवत आहेत ना कुठेच दाखवत आहेत. 22 आहेत आमच्या, म्हणजे आमच्या पुढे. आणि आता ट्रेन आहे आमची आज 12 वाजता आणि आम्ही घरून जायला निघणार होतो. पण तिकीट कन्फर्म झालं नसल्यामुळे ते आम्हाला तत्कालमध्ये पण भेटलेलं नाही येतं. आणि नंतर आता असं ठरवायचं आता काय करायचं मग बाय प्लेननी जाऊया, असं खूप साऱ्या ट्रॅव्हल्सनी जाऊ, बसनी जाऊ असं ठरलेलं. पण आम्ही चालू 4-5 जण आहोत आम्ही. तर एवढे सगळे आता अडचणी आल्या. आता नक्की देवाच्या मनात काय माहिती नाही आहे, आम्हाला बोलवायचं का नाही आहे. मी तर असं ठरवत होते की यार देवाचं जर खरंच इच्छा असेल आपण त्यांच्या दर्शनाला जायची तर नक्कीच आपलं हे तिकीट जे आहेत ते कन्फर्म होतील आणि आपण 12च्या ट्रेननी जाऊ, 10ला इथनं मस्त निघू. आणि आता जर आम्हाला जनरलनी जायचं म्हटलं, म्हणजे डब्बा असतो कोणता, आपण जातो ट्रेनमध्ये डायरेक्ट तिकीट वगैरे काढून, त्याला जर जायचं म्हटलं तिथे पण आम्हाला जागा वगैरे भेटली पाहिजे. नंतर जागा भेटणं पण महत्त्वाचं आहे. पुन्हा थंडी पण खूप आहे आणि खूप साऱ्या गोष्टी येतात. पण आता काहीच कळत नाही. बाय कार पण नको, कारण खूप त्रास होतो जाताना. एकदा आम्हाला स्टे पण करावा लागतो एका जाग्यावरती, मग असं जाणं, सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे आता काहीच ठरत नाही. सकाळपासून खूप त्यांनी ट्राय केलेलं तत्कालमध्ये कोणत्या पण ट्रेनचं तिकीट भेटण्यासाठी, पण नाही भेटलेलं. खूप सगळं त्यांना फोन्स वगैरे हे ते करून आहे. ते तेवढं थकलेत ना, त्यांना खूप ॲसिडिटी झाली, डायरेक्ट झोपीच गेले. तर बॅग वगैरे भरल्या नाहीत, काहीच नाही, तयारी काहीच नाही जायची, कारण की ऑलमोस्ट कॅन्सल झाल्यासारखं होतं. पण आता ठरवलं की बघू, एकदा स्टेशनवरती जाऊन रिटर्न येऊ. पण असं काही नाही, आपल्याला जर भेटलं तिथे त्याच्या जो जनरलचा डब्बा असतो त्याच्यामध्ये तर आपण जाऊ, नाहीतर मग रिटर्न वगैरे. आता काय होतं तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता मलाच माहिती नाही काय देवाच्या मनात आहे काय नाही. तर चला आता दाखवते तुम्हाला. राया तर झोपले तर राया कंटाळून झोपी गेले डायरेक्ट, कारण की काय करणार ना. आणि योगेशचं चाललं इकडे बॅगा भरणं का. बॅग भरली आहे ही योगेशने, त्याची भरली. आता आमची राहिली ही वाली. हे रायांचे कपडे काढून ठेवले, थोडंच घेऊन चाललो आहे. त्याच्यावरचं एक बेडशीट होतं ते पण काढून घेतले, कारण की म्हटलं रस्त्यानं जर लागलं जर तर जागा नाही भेटली तर मध्ये हातरून वगैरे झोपू शकतो. आता काय माहिती काय होत. तुम्हाला मी मग सांगत होते की आम्ही निघालेलो आहोत आणि आमचं सगळं तेवढे सोबत काय घडत आहे, कारण आमची तिकीट पण कन्फर्म नाही येतं. तर आता निघालो आहोत जनरलने, म्हणजे आता तिकीट वगैरे तिथे जाऊन काढून डायरेक्ट त्याच ट्रेनने जायचं ठरवलं आहे. योगेश आणि दीपक गेलेले त्यात अगोदर पुढे. आता मी, राया आणि काका जाणार आहोत. तर बघू काय होते. आता थंडी पण खूप आहे, काय आता पुढे अडचण येतात ते पण माहिती नाही आहे. आता देवाची काय इच्छा हेच कळत नाही आहे. पण निघालेलं आहोत घरी येऊन, आता बघू काय होतंय. तर चला. खूप नाही आणि हो, बाकी काही बंद करायचं नाही ना खरं घरातलं. हो, गॅस केला बंद, खालून पण बंद करून ठेवला. खूप नाही आणि हो म्हणता निघालेलो आहोत. मला आणि काकाला तर पूर्णपणे कॅन्सल केलं होतं. नंतर आता फायनली चाललो. काका थांबत नाही येत. म्हटलं चला, काकापेक्षा मी जास्त काय आजारी पडू शकते. चाललेलं आहोत आपण. मग सगळ्यांसोबत 6 वाजता निघालो पाहिजे. जास्त हाल झाले असते का.
किती मोठा ब्लॉग होता अजून सोलापूरपर्यंत जायचं तुमच्या दोघांची होते जागा भेटली आम्हाला झोपायला जागा भेटली झोपायला इकडे योगाचे एका बाईसोबत भांडण झालेले कारण की आम्हाला जायला थोडं लेट झालेलं गाडी अगोदरच लागली होती तर मग सगळे जनरलच्या डब्यामध्ये पटपट चढले आणि वरती जाऊन हे दोघांना दोन दोन एक एक शीट धरलं होतं तर म्हटलं आमची माणसं यायचे थांबा थांबा तोपर्यंत कोणी ऐकत नव्हतं कारण जनरलच्या डब्यामध्ये खूपच गर्दी होती उभा राहायला जागा ठेवायला सुद्धा जागा नव्हती दरवाजा पण लागत नव्हता किंवा दरवाजा असे लटकून चालले होते सोलापूरपर्यंत लोक खरंच मी आता खूप मुश्किलने आम्हाला जागा भेटली तुम्ही रात्रीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर खूप सारी गर्दी होती वगैरे झोपल्याचं यादगीर काहीतरी एक आलं होतं तिथे खूप सारे लोक उतरल्याच्या नंतर आम्हाला जागा दिली त्यांनी म्हणजे भेटली जागा नंतर आता जनरलच्या डब्यामध्ये पण खूप गर्दी आहे जशी आपल्या कसं म्हणतात जागा वगैरे भेटून बसतोय तिकडे मस्त आणि माझी बॅगा वगैरे वरतीच आहेत अजून आता अजून तरी सकाळी सकाळी एवढं म्हणजे आता 8 सगळ्या 9 वाजले सकाळी सकाळी झाली होते डब्यामध्ये आता पुढे काय माहिती होती का नाही राहायला खूप ॲसिडिटी झाली आणि मला पण थोडासा त्रास झाला पण मी झोपली होती तशी आणि काका आणि योगेश दुसऱ्या म्हणजे जनरलच्या डब्यामध्ये येतं म्हणजे दुसरा असतो ना तिथे तिकीट वगैरे काढून अगोदरपासून तेव्हा तिथे गेलेत अजून तिथे पण त्यांना चेक वगैरे काही केलं नाही टी सीने आता बघू काय होते ते चला 3-4 वाजणार आहेत आम्हाला तिरुपतीला पोहोचायला झाली की राया झोप राया झोप झाली ॲसिडिटी झाली गो कोणतं आहे हे कोणतं स्टेशन आहे माहिती नाही कोणतं तरी स्टेशनमध्ये थांबलोय आता नाही मंत्रालय रोड हा मी नाही हो असं जरत असते थोडंसं इकडे राया मला सांगतायत की तुझा फोन घेऊन जाईल कोणी पळून म्हणून समोसा समोसा समोसा
ओके गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत बालाजीमध्ये. आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. असं एक छोट्या मुलाचा ब्लॉग असते. तर आता बनवत ते ऐकून तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत तिरुपती येथे. आणि दोन्ही हिरो रेडी झालेत. मी काय फ्रेश वगैरे झाली नाही आहे, पण याच्यासोबत चालली आता खाली. काका आणि राज पण झोपले. तर आम्ही हॉटेलवरती जेवलं वगैरे काही दाखवलं नाही. छान आहे वातावरण वगैरे. आणि रूम आम्हाला तीच भेटली आहे. 2.5 गेलो होतं बाहेर. सो आम्ही आता पोहोचलो आहोत तिरुपतीमध्ये. आणि जागा काढून चाललेलं आहे साईडला रूम वगैरे घेतलेली आहे. आणि जेवण वगैरे पण झालं आमचं. दोघांनी बरोबर बाहेर चालले. दोघं पण चांगलं नटून फ्रेश होऊन तशी चालली आहे. झोप घेतली म्हणलं चला. कंटाळा पण आला वाटतं. डोकं दुखतंय, ॲसिडिटी झाली आहे. रायन काका रूममध्ये झोपलेले आहेत. आणि पहिल्या वर्षी जी रूम घेतलेली होती आम्ही ती चालू घेतली आता पण. चला हम जा रहे हैं. शॉपिंग करणार आहे दोघांकडनं. मला ती पुस्तकं मिळणार काय चला. सो पाठीमागं दिसते की मोबाईल शॉपिंग. आम्ही तिथे आलेलो होतो झेरॉक्स काढायला. आणि आमचे पोरं जी आमची रूम होती ते मेन मार्केटमध्येच होती. आणि त्याच्यामुळे आम्हाला इकडे बाहेर फिरता आलं. इथे खूप छान मंदिर होतं. खूप भारी दिसत होतं लाईटिंग वगैरे त्याची. तर तिकडे जाण्याचं आम्ही ठरवलं. जातानाच आम्हाला दिसत होतं. रूमच्या एकदम साईडलाच होतं. तर मग इकडे पण आलो. देवाचं इकडे पण दर्शन वगैरे घेतलं. आणि जी रूम मेन मार्केटमध्ये असल्यामुळे म्हटलं चला काही जमते का घ्यायला बघू. पण एवढी काही शॉपिंग वगैरे केली नाही आहे. कारण सेमच असते आपल्या. आणि तिकडे देवाच्या ठिकाणी अजून जास्त महाग वगैरे. थोड्याफार गोष्टी घेतल्या ज्या युनिक असं वाटेल त्या. थोडंसं खाल्लं वगैरे. नंतर रूमवरती आलो. रूम छान होती आमची. AC वगैरे सगळं काही होतं रूममध्ये. तिकडं वातावरण खरंच खूप डिफरंट होतं. आपल्याकडे किती थंडी वाजते, तिकडं गरम होत होतं. त्याच्यामुळे AC हा गरजेचा होता. आणि दुसऱ्या दिवशी अचानक क्लायमेट एवढं चेंज झालं होतं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल. तर इकडे दीपक आणि योगेश पण थोडी शॉपिंग करतात त्यांच्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.